एक महिला म्हणून आदर, राजकारणात त्यांनी त्यांचं चांगलं करून घेतलं. मर्सिडीज आरोपावरून उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिले की 1 पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी केले. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरू आहे. मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात नीलम गोरे यांनी हे विधान केलं. नीलम गोरे यांच्या या वक्तव्यावरून आता विविध प्रतिक्रिया येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील नीलम गोरे यांच्या विधानावर भाष्य केले आहे. अहिल्यानगर काँग्रेसचे अध्यक्ष निर्भीड सामाजिक कार्यकर्ते किरण काळे आज मातोश्री येथे शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान नीलम गोरे यांनी मर्सिडीजबाबत केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आले. यावर जाऊ द्या, मी त्याकडे लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर आहे. त्यांनी राजकारणात त्यांचं चांगभलं केलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही. त्यांच्या लेखी शिवसेना संपवली असे त्यांना वाटत असेल, पण माझी जुनी माणसे, निष्ठावान माणसे माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी नीलम गोरे यांना 4 वेळा आमदार केले. त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? 8 मर्सिडीज दिल्या का? त्यांच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात, असं आवाहन संजय राऊत यांनी केलेलं आहे. ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा. जाऊ रे, हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं केलेलं आहे, ते तसंच राहू. येत्या 3 तारीखला बजेट सेशन सुरू होत आहे. नाही, त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न, मी माफ करा, त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का? असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन याव्यात त्यांनी. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, मुंबई.